जुई आपण पाहतोय आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सर्वत्रच उत्साहाचं एक नवीन चैतन्याचं वातावरण बघायला मिळतंय। सिद्धिविनायक परिसरात नेमकी कशी सध्याची स्थिती आहे सविस्तर सांगाल आपल्या प्रेक्षकांना। अगदीच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत आणि मुंबईचं आराध्य दैवत असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी केलेली आहे। आपण पाहतोय की पहाटे 3:30 वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिर हे भाविकांसाठी सुरू करण्यात आलं आहे, खुलं करण्यात आलं आहे आणि पहाटे 3:30 वाजल्यापासूनच नागरिक इथे दर्शनासाठी रांग लावून आहेत, उभे आहेत दर्शनासाठी आणि न्यासाकडून देखील पूर्णपणे तयारी केली गेली आहे। ठिकठिकाणी त्यांचे जे सेवेकरी आहेत ते तैनात करण्यात आले आहेत। मुखदर्शनाची रांग आहे, गाभाऱ्यात जाण्याची रांग आहे आणि पहाटेपासूनच हजारोच्या संख्येने भाविकांनी येऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे। सिद्धिविनायक मी मगाशी उल्लेख केला, वर्षा मुंबईचं आराध्य दैवत आहे। सिद्धिविनायकाला अनेक जण मानतात आणि त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण इथे जमलेले आहेत आणि सिद्धिविनायक न्यासाकडून जर आपण पाहिलं तर मग त्यांच्या समितीमधले देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सिद्धिविनायक न्यासाकडून कशी तयारी करण्यात आली आहे दर्शनासाठी। ही तयारी आमची गेले 1.5 महिन्यापासून सुरू आहे। पहिली म्हणजे आम्ही साने गुरुजी उद्यान हे पूर्ण ग्राउंड आम्ही लोकांनी मंडप घालून व्यवस्थित सुविधा दिलेल्या रांगेसाठी। त्याचबरोबर तिकडे आपण स्वच्छतागृह निर्माण केलेले आहेत, त्याचबरोबर पाण्याची सोयीसुद्धा केलेली आहे। पण स्त्रियांसाठी वेगळी रांग, पुरुषांसाठी वेगळी रांग, ही अशा रांगा आम्ही लोकांनी करून ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मुखदर्शनाची लाईन पण सुरू आहे आमची आणि दादरवरनं विनामूल्य बस आम्ही सोडल्या आहेत, ते रवींद्र नाट्य मंदिरपाशी थांबतील द्या आणि भाविकांना त्याची सोय होईल। त्याचबरोबर आशीर्वचनाची लाईनसुद्धा आहे, ज्याला आशीर्वचन घेण्याची असेल त्याची रीतसर पावती वाढून त्यांना आशीर्वचन पण देण्यात येणार आहे। किती भाविक येण्याची अपेक्षा आहे? गेल्या वर्षी 2.5-3 लाखपर्यंत झालेले, यावेळी मला वाटतं हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। 3.5-4 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे, कारण की सकाळपासूनच एवढी गर्दी इथे भरपूर झालेली आहे। अगदीच वर्ष आपण पाहतोय जवळपास 3.5-4 लाख भाविक हे गेल्या वर्षी आले होते दर्शनासाठी, यंदा तो आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि जे भाविक सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी मोफत बस सेवा देखील उपलब्ध केली गेली आहे। त्यामुळे निश्चितच पूर्णपणे तयारी मुंबईकरांसाठी भाविकांसाठी करण्यात आले, कारण का केवळ मुंबईतूनच नाही तर जगभरातून, देशभरातून, राज्यभरातून भाविक सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात। वर्षा।